मित्रांनो नमस्कार. मी आहे विजय भैसाळ. काल मी एक व्हिडिओ शेअर केलेला होता, की यावर्षी 2026 मध्ये जी होणारी शिक्षक भरती आहे, त्याचा कटा फार कमी येणार आहे. तर हो, हे खरंच आहे. कारण की आज मी तुम्हाला सांगणार की ती प्रोसेस कशी असते, कसं कमी मार्कवाल्यांना संधी असेल आणि कसं कमी मार्कवाल्यांचं सिलेक्शन होणार, याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार. आणि या प्रोसेसनुसारच फॉलो होत असते. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं, की 80 मार्कवाल्यांना कसा संधी आहे. यात उत्तर मी आता तुम्हाला देतो. तर बघा, सर्वप्रथम काय होत असते, तुम्ही एकदा पसंती क्रम सिलेक्ट केल्यानंतर याद्या जाहीर होत असतात. बरोबर? पण याद्या जाहीर होण्यामागे कोणी काय पसंतीक्रम दिला, कोणाचं काय एज्युकेशन आहे, कोणाला किती मार्क्स आहे, कोणाचा टी-ए-टी 1 पास आहे, कोणाची टी-ए-टी 2 पास आहे किंवा काही-काही लोकांची टी-ए-टीच पास नाही, फक्त टेट एक्झाम दिलेली आहे आणि ते पोस्ट ग्रॅज्युएट आहे. तर अशी लोकांनी सुद्धा सर्वांनी प्रेफरन्सेस लॉक केलेले आहे. तर प्रेफरन्सेस लॉक करत असताना सर्वप्रथम विचार केला जातो वरच्या एज्युकेशन. वरच्या एज्युकेशनचा म्हणजे 11वी-12वी. मी मागच्याच व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, की प्रत्येक व्यक्ती हा आपला हायर क्वालिफिकेशन आपल्या पोर्टलला अपडेट केलेला आहे. त्यानुसार त्याला प्रेफरन्सेस जनरेट होतील. समजा एखाद्या विद्यार्थ्याला 130 मार्क आहे आणि त्याच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि तो टी-ए-टी 1 आणि 2 पास आहे. तर साहजिकच आहे त्याची निवड एक 9 ते 12 मध्ये होणार. बरोबर आहे? आणि ज्या लोकांची टी-ई-टी एकही पास आणि टी-ई-टी दोन्ही पास नाही, त्यांनी टेट दिलेली आहे. तर ते लोकांना जास्त मार्क असून सुद्धा ते 9 ते 12 साठीच जातील. खालच्या वर्गाला येणार नाही. तर मला सांगायचं हे आहे, की बघा जास्त मार्क आहेत त्यांना. मार्क भरपूर आहेत. परंतु टी-ई-टी 1 ही पास नाही आणि टी-ई-टी 2 ही पास नाही. पण त्यांना टेटचा स्कोर 130-140 आहे. तर ते विद्यार्थी जातील 9वी ते 12वी साठी. म्हणजे ते 1 ते 5 च्या कॉम्पिटिशनतून कमी आले. 6 ते 8 च्या कॉम्पिटिशनमधून बाहेर आलेले आहेत. आता काही लोकं असे पण बाहेर होणार आहेत. सांगतो. तुमच्या 1 ते 5 आणि 6 ते 8 च्या कॉम्पिटिशनची गोष्ट करतोय मी. आता काही लोकं असे बाहेर होतील, की काही लोकांची टी-ई-टीच पास नाहीये. काही लोकं. तर त्यांनी टेट पास केलेलं आहे आणि त्याने फॉर्म भरायला दिलेला आहे. जर त्यांचा नंबर लागला तर ठीक. अदरवाईज ते बाहेरच झालेले आहेत तुमच्या कॉम्पिटिशनमधून. आता नंबर 2 असे आहे, की मागच्या वर्षी जे लोकं भरतीत सिलेक्शन झालेले आहेत, ते लोकं 1 किंवा 2 प्रेफरन्सेस दिलेले आहेत. जर त्या ठिकाणी त्यांचा नंबर लागला नाही, तर त्यांना जास्त मार्क असून सुद्धा ते बाहेर ठीक आहे. ते लोकं बाहेर होतील. आता नंबर 3 गोष्ट करतील एज. ज्या व्यक्तींची एज जास्त आहे, ते सुद्धा या एक्झाममधून बाहेर होतील. बरोबर आहे? त्यानंतर काही लोकांचा हिंदी मीडियम आहे. त्यांना मार्क जास्त आहे. परंतु त्यांच्या जर जागा फुल झाल्या, तर त्यांना मार्क जास्त असून सुद्धा ते सुद्धा या लिस्टमधून बाहेर होतील. नंबर 5 काही लोकांचं इंग्लिश मीडियम आहे. त्यांच्याही मोजक्याच जागा आहेत. तर ते जर त्या जागी सिलेक्ट नाही झाले, तर त्यांना मार्क जास्त असून सुद्धा ते सुद्धा बाहेर. नंबर 6 काही लोकं कन्नड भाषेचे आहेत. त्यांना सुद्धा टेटचे मार्क जास्त आहेत. त्यांचं जर त्या ठिकाणी सिलेक्शन झालं नाही, तर ते सुद्धा बाहेर. त्याच्यानंतर काही बंगाली भाषेत लोक आहेत. त्यांना सुद्धा मार्क जास्त आहेत. त्यांच्या जागेमधून ते लागले नाही, तर ते सुद्धा बाहेर होतील. त्याच पद्धतीने ज्या लोकांचं बी-कॉम आहे आणि त्यांची टी-ए-टी 2 पास आहे. परंतु त्यांच्यासाठी ते जागाच उपलब्ध नाहीये. त्याच्यामुळे त्यांना जास्त मार्क असून सुद्धा ते लोकं बाहेर झालेले आहेत. अशा पद्धतीनं जास्त टी-ए-टी मार्क असून सुद्धा लोकं बाहेर होणार आहेत. ठीक आहे. तर या सर्व गोष्टीचा एनालिसिस केल्यानंतर असं आढळून येते, की लिस्ट फार कमी आहे. आता महत्त्वाची गोष्ट की लिस्ट कॅटेगरीमध्ये अजून कशी काय कमी होईल? तर बघा
यावेळी 1ली ते 5वी साठी 14,000 जागा आलेल्या आहेत. त्याच्यापैकी 6,500 ते 7,000 ओपनमध्ये आहे. तर सीरियल नंबर 1 पासून तर 6,500 पर्यंत जे क्वालिफाईड असेल, ज्याचे टी-ई-टी 1 पास आहे आणि त्यांनी फक्त 1 ते 5 साठीच फॉर्म भरलेला आहे. तर अशा लोकांची पहिलं सर्व 6,000 मध्ये ओपननुसार सिलेक्शन होणार. नंतर उर्वरित तुझ्या कॅटेगरीनुसार घेतल्या जातील. तर त्याच्यामुळे लिस्ट फार कमी येणार आहे मित्रांनो. आणि राहिला आता गडाचा प्रश्न, तर असा विषय आहे, की येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्येच आपला रिझल्ट डिक्लेअर होणार आहे आणि तुम्ही तयारीला लागा चांगल्या. हे बघा, आपलं सिलेक्शन झालं किंवा नाही झालं, तर आपण निराश होता कामा नये. कारण की टेट 4थी येणार आहे परत. टेट 4थी येणार आहे. त्याच्यानंतर जे लोकं या 3rd टेस्टमध्ये सिलेक्ट होतील आणि त्यांच्या मनाप्रमाणे जागा मिळाल्या नाही, त्यांनी प्रेफरन्सेस दिले, लॉक झालं, त्यांना दुसऱ्या ठिकाणीच मिळून गेलं. पण त्यांना नंतर जायची इच्छा झाली नाही. तर ते लोकं तिथे अब्सेंट राहतील. अब्सेंट राहतीलमुळे काय होतील मग कन्व्हर्टेड राउंड होईल. कन्व्हर्टेड राउंड झाल्यामुळे जे मागचे जे लोकं आहेत, ज्यांचं सिलेक्शन झालं नाही, त्यांना संधी मिळेल. म्हणजे एकंदरीत या भरतीमध्ये कट ऑफ फार कमी येणार आहे. तर मला असं वाटतंय, की आपण वेट करा. वेट जर केला तर आपल्याला सर्व पॉझिटिव्ह गोष्टी मिळतील आणि आपलं सिलेक्शन सुद्धा होईल. मला गॅरंटी आहे. आपण वेट करू द्या. सबर का फल मीठा होता है ना, ही तीच गोष्ट आहे. वेट करा. अब्सेंटमुळे तुमचं सिलेक्शन होईल आणि त्याच्यानंतर लगेच 4थ्या टेटची सुद्धा तयारी सुरू झालेली आहे महाराष्ट्र शासनाकडे आणि त्यानुसार ते उ येणाऱ्या काही दिवसातच 4थी टेट सुद्धा घेणार आहेत. आणि याची सुद्धा अलीकडे तर मला असं वाटतं, की फेज 1 आणि फेज 2 असे 2 भरती प्रकार होतील. तर तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी खूप आहे. तुमचं डी-एड झालेलं आहे. तुम्ही यावर्षी जरी कमी मार्क पडाले असतील आणि तुम्ही जर यावर्षी रेसमध्ये जरी नसाल, तर पुढच्या वर्षी थोडे प्रयत्न करा. कारण की ऑलरेडी ज्यांना जास्त मार्क आलेले आहेत, ते तुमच्या कॉम्पिटिशनतून चालले जातील इथून आणि पुढच्या वर्षी फक्त तुम्ही मोजकेच लोकं राहणार. कारण की आता परत नवीन डी-एड करणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे. तुम्ही जे होऊन गेले ते फार कमी लोकं आहेत. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन हे फक्त तुमच्या काही लोकांमध्येच आहे. काही खूप लोकांमध्ये नाहीये. तर तुम्हाला चान्स आहे आणि सर्वांना एकदा खूप खूप शुभेच्छा. आता राहिला रिझल्ट. रिझल्ट येणार आहे तुमचा या 2 दिवसात. फक्त 2 दिवसामध्ये सर्व प्रोसेस झालेली आहे आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा रिझल्टसाठी आणि नक्कीच मी तुम्हाला पुढचा एक व्हिडिओ शेअर करणार आहे, की डॉक्युमेंटेशनमध्ये कोण लोकं फेल होऊ शकतात रिझल्ट लागल्यानंतर. मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे तुमचा तिथे सुद्धा भरपूर चान्स राहील, की कोणाचा नंबर लागेल त्यांनी सुद्धा तयारी ठेवायची आहे. काही लोकं डॉक्युमेंट्स अपुरे अपलोड केलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यामुळे ते सुद्धा रिजेक्ट जरी जनरेट झाले असेल तरी, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा ते लोकं रिजेक्ट होतील. तर मी त्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, की कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील आणि कशा पद्धतीनं तुम्ही ते डॉक्युमेंट्स घेऊन जायला पाहिजे. तर धन्यवाद. सर्वांना खूप खूप शुभेच्छा.